कांग्रेस के पूर्व नेता नरेंद्र जिचकार ने 15 जनवरी से जन आशीर्वाद यात्रा आरंभ की, जिसका पहला पड़ाव 14 फरवरी को खत्म हुआ। इस दौरान बड़ी संख्या में कार्यकर्ता शामिल हुए। बीते एक महीने से चल रही इस यात्रा के जरिए नरेंद्र जिचकार पश्चिम नागपुर के कई इलाकों में गए और वहां की जनता से संवाद साधा। हालांकि कुछ इलाकों में वे अभी भी नहीं जा पाए हैं, जिसके चलते जन आशीर्वाद यात्रा का दूसरा पड़ाव जल्द ही आरंभ होगा। नरेंद्र जिचकार छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के अवसर पर भव्य शिवशाही यात्रा भी शुरू करेंगे। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। रयतेचा राजा शिवराजा जय हो। जन आशीर्वाद यात्रेचा पहिल्या फेजचा समारोप झालेला आहे आणि 15 जानेवारीपासून ही जी जन आशीर्वाद सुरू झाली, आज त्याचा समारोप इथं होत आहे आणि येणारी 19 तारखेला जी शिवजयंती आहे त्या शिवशाही महोत्सवाचा आज इथं एक भव्य रॅली आम्ही एक शिवशाही रॅली त्याला आम्ही नाव दिलेलं आहे की फरसपासून ही शिवशाही रॅली सुरू होणार आणि शिवगडला समाप्त होणार। 15 तारखेपासून माझी जी शिवशाही यात्रा सुरू झाली ती अतिशय मोठ्या प्रमाणात मला प्रतिसाद मिळाला आणि खास करून ही जन आशीर्वाद यात्रा लोकांची एक जन संवाद यात्रा अशी झाली। लोकांशी मला संवाद साधता आला, लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मला समजून घेण्याचा एक मला संधी मिळाली आणि प्रॉब्लेम मी समजून घेताना त्याचं निराकरण कसं करता येईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले। बरेचसे प्रॉब्लेम आम्ही सोडवलेसुद्धा। तर माझ्यासाठी अतिशय चांगली आणि मला प्रोत्साहित करणारी अशी आमची जन आशीर्वाद यात्रा झाली। पण आज एक थोडंसं लक्षात आलं की 10 ते 20% एरिया पश्चिम नागपूरचा हा राहिला आहे। तर एक शिवशाही महोत्सव 19 तारखेला याचा समारोप होईल। त्यानंतर एक आठवडा ब्रेक घेऊन आम्ही सेकंड फेज जो आहे तो जन आशीर्वाद यात्रेचा सुरू करून उरलेला जो उर्वरित पश्चिम नागपुराचा जो भाग आहे तो आम्ही घरोघरी जाऊन आमचा जन आशीर्वाद करणार।